श्री स्वामी समर्थ. आज शुक्रवार, मार्गशीर्ष अमावस्या. संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. शत्रू घरी येऊन माफी मागेल. घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस हा काही साधासुद्धा दिवस नाही आहे. आज 19 डिसेंबर 2025, वार आहे शुक्रवार, आणि आज आहे वर्षातील सर्वात मोठी आणि शेवटची मार्गशीर्ष अमावस्या. शत्रूने तुमच्या नाकी नऊ आणले आहे, मुलांची प्रगती खुंटली आहे, पतीच्या कामात सतत अडथळे येत आहेत, किंवा घरात सारखी कटकट आणि पैशाची चणचण भासते आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज संध्याकाळी मार्गशीर्ष अमावस्येला कापुरासोबत ही एक वस्तू जाळा. मी खात्रीने सांगते, जो शत्रू तुमच्यावर जळत होता, तो तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होता, तो स्वतःहून तुमच्या पायाशी येईल आणि माफी मागेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपवून टाकणारा हा अघोरी नाही, तर अत्यंत सात्विक आणि प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. मंडळी, मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात प्रिय महिना आहे, आणि आज आहे शुक्रवार, म्हणजेच लक्ष्मी मातेचा वार. जेव्हा अमावस्या आणि शुक्रवार एकत्र येतात, तेव्हा लक्ष्मी नारायण योग जुळून येतो. आजच्या दिवशी आपल्या घरातून नकारात्मकता बाहेर काढणं आणि लक्ष्मीला आमंत्रित करणं खूप सोपं असतं. बऱ्याचदा आपल्या घरात लोकांची नजर लागते. कोणाची वाईट दृष्टी आपल्या घरावर पडली की चांगल्या चालणाऱ्या नोकऱ्या जातात, मुलांचं अभ्यासात लक्ष उडतं. आज ही अमावस्या वर्षाला निरोप देताना तुम्ही सर्व संकटे सोबत घेऊन जाणार आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. आज संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला लागेल एक मातीची पणती किंवा भीमसेनी कापूर आणि सोबत काळी मोहरी, मोहरीचे दाणे. जर तुमच्याकडे काळी मोहरी नसेल तर तुम्ही 2 तिखट लाल मिरच्या सुद्धा घेऊ शकता. पण काळी मोहरी ही शत्रुबाधा आणि नजर दोषसाठी रामबाण मानली जाते. कृती कशी करायची तर ऐका. संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत आपल्या देवघरासमोर बसा. एका ताटात किंवा पणतीत 2 मोठ्या कापूर वड्या ठेवा. त्यावर 1 चमचा काळी मोहरी टाका. आता हे पेटवण्यापूर्वी ते पात्र आपल्या हातात धरून पूर्ण घरामध्ये उजवीकडून डावीकडे फिरवा. फिरवत असताना मनातल्या मनात तुमच्या शत्रूचं नाव घ्या किंवा माझ्या घरातील सर्व बाधा दूर होऊ दे अशी प्रार्थना करा. घरात फिरवून झाल्यावर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर या. उंबरठ्यावर उभे राहून हा कापूर पेटवा. जशी ती काळी मोहरी त्या कापरासोबत तडतडेल तसं समजा की तुमच्या शत्रूची वाईट नजर आणि त्याचे तुमच्याबद्दलचे वाईट विचार जळून भस्म होत आहे. शास्त्रात सांगितले आहे की अमावस्येला जेव्हा मोहरी आणि कापूर एकत्र जाळतात, तेव्हा त्यातून निघणारा धूर घरातील वास्तुदोष संपवून टाकतो. हा उपाय केल्यावर तुम्ही स्वतः बघाल, ज्या व्यक्तीने तुमचं वाईट केलंय तिला तिची चूक उमजेल आणि ती तुमच्याशी नम्रपणे वागू लागेल. पतीच्या व्यवसायातील अडथळे दूर होऊन पैशाचा ओघ सुरू होईल. उपाय करून झाल्यावर घरात आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा. आज अमावस्या आहे, म्हणून घराच्या मुख्य दरवाजावर मोहरीच्या तेलाचा 1 दिवा नक्की लावा. यामुळे अलक्ष्मी घरातून प्रवेश करत नाही. मुलांच्या खोलीत आज थोडासा कापूर जाळा, जेणेकरून तिथली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि त्यांचं अभ्यासात लक्ष लागेल. हा छोटासा वाटणारा उपाय आजच्या या मार्गशीर्ष अमावस्येला सोपे उपाय आहे. ते उपाय सोने पे सुहागा ठरणार आहे. मंडळी, विश्वास ठेवून हा उपाय करून पहा. स्वामींवर श्रद्धा ठेवा, कारण स्वामींच्या राज्यात अशक्य काहीच नाही. आजची ही शेवटची अमावस्या तुमच्या आयुष्यातील सगळं दुःख जाळून टाकेल.
आणि येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखाचं जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण कोणाचं भलं केलं तर आपलंही भलं होतं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.